हॅलो, हा ते उद्या नोटीस द्यायला येतोय ना? हे बघ, काय बी झालं तरी केस आपणच जिंकली पाहिजे आणि पोटगी द्यावी लागणार नाही याचा विचार करा नीट. झालंच पाहिजे ते. हा ठेव. हो, तुम्ही वकील कसा काय बघितला आणि तुम्हाला मला बोलावंसं नाही वाटलं, सांगावंसं नाही वाटलं? तुला काय सांगायचं ते? अहो काय बोलताय तुम्ही? मी माझ्या लेकाचा घटस्फोट होऊन देणार नाही आणि तुम्ही विनाकारण आपल्या सुनेवरती संशय घेताय. अहो ती पोरगी त्यातली नाही हो. आता एवढे महिने आपल्या घरात तिने काढले आणि तुम्ही जरा बी तिला ओळखलं नाही. मी मानते अहो, ती जिद्दी आहे, ती स्वतःचं खरं करते, पण ती असं काय बी करणार नाही हो. तुम्हाला नको सांगू, आणि तुझ्याकडनं शिकावी एवढी वाईट परिस्थिती नाही आली माझी. तू यामध्ये पडू नको. का नको पडू? मी माझ्या लेकाचा संसार तुटू देणार नाही. अहो संसार उभा करायचं म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नाही हो. इथे पोरांना पोरी मिळत नाही लग्नासाठी. निदान देवाच्या दयेने आपल्या लेकाचं लगीन तरी झालंय, संसार तरी सुखाचा चालला होता. कसलं सुखाचं चाललंय? रोज उठून आपले आहेच तमाशे घरात. तू यामध्ये पडू नको. हो झाल्या असतील त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी चुका, मी मानते की चुका झाल्या आहेत त्यांच्यामध्ये, पण म्हणून काय एकदम टोकाची भूमिका घ्यायची, संसार तोडायचा? आता तू मला शिकवणार मी काय करायचं आणि काय नाही ते? हो सांगणार. आतापर्यंत मी तुमचंच ऐकत आले, पण माझ्या लेकाच्या बाबतीत मी कोणाचाच ऐकणार नाही. मी माझ्या लेकाचा संसार तुटू देणार नाही. आता मोडतोच, बघू तू काय करतेस ते. काय करणार? माझ्या लेकाचा संसार जर मोडला तर मी तुमच्या नावची चिठ्ठी लिहीन आणि हिथंच जीव देईन. या असल्या फालतू धमक्याने मी घाबरत नाही, आणि या घरामध्ये काय करायचं आणि काय नाही हे मी ठरवतो, आणि याच्या पुढे मी ठरवणार. गप गुमान लाईट बंद कर आणि रात्रभर रडत बस. मी नाही भीक घालत. तोड मला तू. अरे आधाराची गरजच सावकाश, सावकाश, सावकाश. नाही कुणाला सांगणार सावकाश. चल चल चल, माझं मी जाईन. मला काय घर माहित नाही का? मला रस्ता नाही माहिती, नवीन आहे. अरे तुला देव माणूस मानला मी गोपाळ. तुझं कुठलं काम नाही ऐकलं सांग बर. गावातला सगळ्यात चांगला माणूस कोण? आमचा गोपाळ. आणि तू असं वागलं? एवढ्या आतल्या गाठीचा असशील का नाही असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. लकी, पण मी काय केलंय ते तरी सांग की. तू काय केलं? काय केलं मला काय माहित नाही असं समजू नको. सगळं माहिती आहे मला. काय काय माहिती आहे तुला? काय माहिती आहे मला? अरे मला माहिती आहे तू लाली ताईंना कसा त्रास दिला ते. तू त्यांना कसं किडनॅप केलं, कसं त्या दुकानच्या गोडाऊनमध्ये डांबून ठेवलं, मला सगळं माहिती आहे. ज्या दिवशी लाली ते त्या गोडाऊनमधनं सुटलं ना, मी बघितलं. गोपाळ, हे तुला वाटत असेल तुम्ही आता एक झालाय, माझं लक्ष आहे तुझ्यावर. जर माझ्या लाली त्यांना काय बी त्रास झाला, सुट्टी देणार नाही. माझ्याशी गाठ आहे, तुला सांगून ठेवतोय मी, कळलं का नाही? इथनं पुढं लाली त्यांना तू त्रास देस असा सरळ करीन ना तुला, सांगतोय. आणि तुला शेवटचं सांगतोय, माझ्या मागे येऊ नको. माझं मी जाईन कुठं जायचं तिकडं. माझ्या लाली त्यांना त्रास देणार आहे तू. तुला असं सरळ करणार ना, ए मी काय नाही. अरे वळून पण बघत नाही, तुझ्याकडे इच्छाच नाही तुझ्याकडे बघायची माझी. अरे लाली त्यांना माझी बहीण मानली म्हणून आत्तापर्यंत गप आहे. असा सरळ करीन का नाही, तो राग नाही माहीत आपला अजून. गोपाळ काय लागा? अरे तू इकडून येणार होता, इकडून कुठनं आला? रस्ता विसरला काय? आम्ही पेलो तुला चढली वाटत. हा अरे लगा तू लय रे येडा बुवा. अरे ही शॉर्टकट आहे, शॉर्टकट आहे का नाही? मला कळत नव्हतं तेव्हापासूनच शॉर्टकट माहिती आहे मला. आणि मी तुला काय म्हणलेलं, गोपाळ इकडून येणार आहे म्हणलेला का नाही? आला का तू त्या दोघांना खोळ्यात काढलंय, तिकडं पाठवलंय त्या आम्ही तर आपला जित्याला. शॉर्टकट आहे
कॅनलच्या पाण्यात पाहून पलीकडे गेला का नाही ही झाला शॉर्टकट असं होय. आणि दगड कशाला घेतलाय का अयो अरे ते कुत्रे येतात ना रस्त्यात भुकतेले म्हणून दगड हाना घेतला होता त्यांना. ही कुत्र तुझ्या बरोबर असताना बाकीची बरी बघतील तुझ्यावर. हा अरे टाक ती दगड खाली. राहू दे, सोड त्याला, हात बी लावू नको, सोड. सोडतोय त्याला. अरे नाही, अरे नाही बाबा, सोड त्याला. असले विश्वासघातकी माणूस आहे एक नंबरचा. आम्ही आमचं नेतो लागा, तू देव माणूस याला शिव बी नको. राहू दे, सोड, आम्ही नेतो त्याला. अरे सोडतो मी त्याला. काढकी रे हात काढकीला का काढ चला ए खेकड्या तोंडाच्या त्याला. लय वाचा 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 बोलतोय. देव माणूस तुझ्या बरोबर होय असं नका ना वागू माझ्याशी, एवढं तुसडेपणानं नका वागू. मी माफी मागते तुमची. तुम्ही सांगा मी कसं वागायला पाहिजे, मी तसं वागते. पण मला सोडून द्यायची भाषा नका करू. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग? तू किती रडलीस, डोकं आपटलंस, किती नाटकं केली तरी मी माझा निर्णय बदलणार नाही. बदलावा लागेल कारण मला आता तुमच्यापासून लांब नाही जायचं. मी 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 स्वतःला बदलायला तयार आहे ना. तुम्ही सांगा मी काय करायला पाहिजे, मी तसं करते. हेच आधीच सांगितलं होतं, तेव्हाच ऐकलं असतं तर. आत्ता करते ना, आत्ता करते सगळ्याबद्दल. नाही ऐकलं तर बोला. वेळ गेली आता ती, त्यामुळे तू बी निघायचं बघ. पैसे पैसे पाहिजेत ना तुम्हाला. मी जर तुम्हाला पैसे दिले तर मला माफ कराल. तुला मी काही येडा वाटतो का ग? हे पैशाचा आमिष देऊन मी इथं थांबल. याच्या आधी किती त्रास दिला पैशांसाठी मला माहिती आहे की. माझं ऐका, इकडे या. इथं बसा शांत व्हा. मी तसं वागले कारण तुम्ही माझ्याशी तसं वागत होता. मला नकोय पैसा. पैशासाठी नाही केलंय मी तुमच्यासाठी केलंय, आपल्या संसारासाठी केलंय. तुम्हाला जर तो पैसा हवा असेल मी देते, पण मग घटस्फोट करायची वार्ता करू नका. मला सोडून नका जाऊ. बघू. ठीक आहे, आपण सकाळ झाली ना, आपण जाऊया तिथं. मी सगळे पैसे देऊन टाकते तुम्हाला. मला काहीच नको आहे, मला फक्त तुम्ही हवेत. पण मग घटस्फोट नाही द्यायचा. तुम्ही मला सोडून नाही जायचं.